नमस्कार. मी भाऊ जोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या जो राजकारणाचा गदारोळ चालू आहे आणि राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरुद्ध उघडलेला जो मोर्चा आहे, आंदोलन आहे, ज्या प्रकारचे अथवा आरोप निवडणूक आयोगावर होत आहेत आणि त्याच्याही पुढे जाऊन राहुल गांधींनी आपण सत्तेवर आल्यानंतर निवडणूक आयोगाला बघून घेऊ, लक्षात ठेवा, बघून घेऊ, तुम्हाला ह्याची किंमत आम्ही सत्तेवर आल्यावर मोजावी लागेल, अशी धमकी सुद्धा दिलेली आहे. आणि इतकं राजरोस खुल्याम चालू आहे. आणि या निमित्ताने मला एक आठवण जुनी झाली आणि ती आठवण सांगावीशी वाटते, कारण ती आठवण फक्त भाऊ तोरसेकरची नाहीये, ती शरद पवारांची सुद्धा आठवण आहे. बरोबर 30 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या आणि त्या कालखंडामध्ये मला वाटते शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणि अशा वेळेला निवडणुकीची प्रक्रिया चालू होती आणि तुम्हाला माहिती आहे की निवडणूक आयोगाकडे सगळ्या देशभर आपले कर्मचारी नाही आहेत. निवडणूक आयोगाचे जे दिल्लीत कार्यालय आहे त्यामध्ये जे काही 400-500 कर्मचारी आहेत, तेवढे वगळले तर निवडणूक आयोगाचे स्वतःचे कर्मचारी नसतात. जिथे निवडणूक होणार आहे तिथल्या शासनातले, प्रशासनातले, सरकारी, निमसरकारी जे कर्मचारी वगैरे असतात त्यांना निवडणूक आयोग त्या निवडणूक कामासाठी तात्पुरतं आपल्याकडे घेतो वळवून आणि निवडणुकीची प्रक्रिया संपली की त्यांना निवडणूक सेवेतून मुक्त केलं जातं. आणि त्यामुळेच कुठल्याही राज्यात असो, तिथला जो निवडणूक कर्मचारी असतो हा प्रॅक्टिकली तिथल्या शासनाचाच सेवक असतो. कधी महापालिकेचा असतो, कधी सरकारचा असतो. आणि त्यामुळे एखाद्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीचा जो निवडणूक अधिकारी, रिटर्निंग ऑफिसर ज्याला म्हणतात, तो सुद्धा तिथलाच सनदी अधिकारी असतो. आणि तुम्हाला माहिती आहे की 1995 साली अत्यंत कडक स्वरूपामध्ये कडक स्वरूपामध्ये निवडणूक सेशन यांनी आचारसंहिता कठोरपणे लागू केली होती. जरा इकडे खुट्ट बाजलं तरी ते धडाधड नोटिसा पाठवत होते. आणि अशा काळामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा फार मोठे अधिकार मिळालेले होते. त्याचा काटेकोर वापर निवडणूक आयुक्त पण म्हणजे तो अधिकारी पण करायचा. मला आठवतं एक त्यावेळेला एक कुठला तरी मुंबईतला निवडणूक अधिकारी हा वेळेवर आपल्या कार्यालयात, निवडणूक कार्यालयात आला नाही तर त्याला सुद्धा अटक करून जामिनावर मुक्त करून कामावर बसवण्यात आलं होतं. इतका कठोर कारभार शेषन यांनी केला होता. आणि त्यामुळे मुख्यमंत्री असून सुद्धा आणि मुख्यमंत्र्यासकट गृहमंत्री असून सुद्धा शरद पवार कमालीचे विचलित झाले होते. आणि आता जसे आम्ही परत सत्तेवर आलो की बघून घेऊ अशी धमकी राहुल गांधी देतात, तसंच तशा स्वरूपाचं वक्तव्य, धमकी देणं नाही पण तशा स्वरूपाचं एक वक्तव्य जाता जाता अनवधानाने शरद पवारांनी केलं होतं. कुठल्या तरी एका मतदारसंघातले महाराष्ट्र सरकारचे कोणी सनदी अधिकारी होते आणि त्यांनी तिथल्या स्थानिक काँग्रेसच्या नेत्याबरोबर सहकार्य केलं नाही, अशा ज्या तक्रारी होत्या, त्यामुळे रागावलेले शरद पवार मुख्यमंत्री म्हणाले होते की एकदा निवडणूक संपू देत, आचार्य संहिता संपू देत, मग त्यांच्याकडे बघून घेऊ. ह्या वक्तव्याची बातमी मुंबईच्या वर्तमानपत्रात आली नाही. ती बातमी दक्षिणेतल्या द हिंदू या वृत्तपत्रामध्ये आली होती. आणि हिंदू मध्ये आलेली ती बातमी दिल्लीत बसलेल्या TN शेषन निवडणूक आयुक्तांनी बघितली आणि त्यांनी तात्काळ फॅक्सवर मुख्यमंत्री शरद पवार यांना नोटीस पाठवली होती. ताबडतोब खुलासा करा, शो कॉज नोटीस. आणि शरद पवारांनी गुपचूप
आपण चुकून बोललो, आपला तसा हेतू नव्हता, असा खुलासा करणारा काय तो फॅक्स निवडणूक आयोगात टी.एन. शेषन यांच्या कार्यालयात पाठवला होता. निवडणूक आयोगाचा दबदबा किती होता बघा. घटना महाराष्ट्रातली बातमी आली दक्षिणेच्या पेपरमध्ये, पण दिल्लीतून शेषन यांनी शो कॉज नोटीस फॅक्सवर पाठवली आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचा घाबरला होता. शरद पवारांना आठवेल, आठवेल तात्कालीन बातम्या काढल्या तर सापडतील, कारण मी आपला वार्ताहर नावाच्या वर्तमानपत्राचा संपादक होतो आणि मी त्यावर अग्रलेख पण लिहिलेला होता. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो, आज तो दबदबा गेला कुठे. कदाचित काल परवा आपल्याला दोन माणसं भेटली आणि त्यांची नावं माहिती नाहीत, पत्ते माहिती नाहीत असं सांगून पवारांनी जे अंगकाढतं घेतलं, त्याचं कारण ही जुनी आठवण असेल की शेषन यांनी बसल्या जागून फॅक्सवर नोटीस पाठवली होती. निवडणूक आयोगाने अधिकार वापरायचे म्हटले तर किती कठोररित्या वापरता येतात त्याची आठवण मुद्दाम आज सांगितली. तुम्हाला आवडलं, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.